नाही काय आता काय मम्मी बनवती बिर्याणी. बघ बघ अजून बाकी ती. पप्पाला बरोबर मला कोथिंबीर आणतो. पूर्ण बिर्याणी झाली की मी तुम्हाला दाखवते. आणि मी सकाळपासून काही व्हिडिओ नव्हता घेतला कारण आज माझी तब्येत बिलकुल ठीक नाहीये. माझं खूप पोट दुखतंय, मला बिलकुल बरं वाटत नाहीये, म्हणून मी आज सकाळपासून काही व्हिडिओ नव्हता घेतला. पण मम्मी बोलली की घे घे, आणि मला एवढी सर्दी झाली ना तर माझा आवाज पण निघत नव्हता. तर मी आता थोडंसं विक्स खाल्लं म्हणून थोडासा आवाज निघतोय, नाहीतर माझी तब्येत बिलकुल बरी नाहीये. फायनली बिर्याणी रेडी झाली आणि हे सगळे जेवायला बसले. तर तुम्हाला माहिती का विवेक आला एवढा रात्री घडी किती वाजले बघा, 9 झाले, आणि विवेकने एवढं मोठं सरप्राईज दिलं. ते सरप्राईज मी तुम्हाला दाखवते. हे बघा विवेकनी घेतली बुलेट. त्यांनी घेतली बुलेट. तर त्यांनी घेतली बुलेट, आणि त्यांनी म्हणजे काल मला कॉल केला आणि मला कॉलवर सांगितलं की त्यांनी स्कूटी घेतलीये 5G. हा, ऍक्टिवा 5G स्कूटी घेतली म्हणे, ब्लॅक कलरची. तर म्हणतो म्हणे तुला फोटो सेंड करू का? मी म्हटलं नाही, मी डायरेक्टली उद्या बघल. तर त्यांनी मला डायरेक्ट सरप्राईज दिलं, त्याने डायरेक्टली बुलेट घेतली. बुलेट 2,60,000. कसं वाटतंय बुलेट घेऊ? पूरी रात लोग की शायरों में जाते हैं. दिसत पण नाही, ते दिसू राहिली. नाही दिसतोय तू, नाही दिसतोय तू, दिसतोय तू. घेतली पाहिजे सगळ्यांनी वाटतं मला. एवढं माटकाची काहीच गरज नाहीये. तर त्यांनी फायनली बुलेट घेतलीये. त्याला खूप दिवसांपासून घ्यायची होती, आणि बुलेट तर माझी ड्रीम बाईक आहे, पण मग ती विवेकनी घेतलीये. पप्पा बुलेट पाहून कसं वाटलं? एकदम भारी. सगळ्यांना विचारू आपण ना, विवेकचं सरप्राईज बघून कसं वाटलं? मम्मी विवेकची बुलेट बघून कसं वाटलं? एकदम छान. गोपी, विवेकची बुलेट कशी आहे? तुला आवडली का? गोल्या, विवेकची बुलेट कशी वाटली? रास वाटू लागलं बुलेट माझ्याकडे. तर माहिती का, गोल्याला माहित होतं विवेक येणार आहे, तर गोल्याने तर फटाके बिटाके आणून ठेवले. हा, आणि ते फटाके फोडूच तर मी घरातच होते म्हणून मला फटाक्याचा ब्लॉग नाही घेता आला, पण तो विवेकला आहे, मी त्याच्याकडनं चोरून घेते बरोबर, आणि तुम्हाला दाखवते. अरे बाप, परत धुवा करून टाकलं ते. अरे बाप, काढून उडाल ते. तर गाईज, माझा आजचा व्लॉग छोटाच आहे कारण आज माझी तब्येत ठीक नव्हती. माझा घसा पूर्ण म्हणजे मला बोलताच येत नव्हतं, पण मग मी थोड्याशा त्या विक्स वगैरे खाल्लं, त्यामुळे मला बरं वाटतंय आणि थोडंफार बोलता येतंय. पण अजून पण बोलायला लागली की मला घशाला त्रास होतोय. तर त्यामुळे मी व्लॉग आज जास्त करू नाही शकले, पण जेवढा पॉसिबल होईल मी तेवढं केलंय, तेवढ्या क्लिप्स मी ऍड केलंय. आणि माझी तब्येत पण आज ठीक नव्हती, म्हणून मी आज सकाळपासून आराम करत होते. तर उद्यापासून माझा ब्लॉग मोठा असेल, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला असा सपोर्ट करत राहा. सर्वांना गुड नाईट.